की साधारणतः आपलं पहिलं मॉड्यूल, सेकंड मॉड्यूल आणि थर्ड मॉड्यूल 3 मॉड्यूल होते. आपल्याला साधारणतः पहिल्या मॉड्यूलमध्ये माझा अंदाज की आपण हे बघितलं होतं की साधारणतः काय थेरपेटिक डाएट्स आहेत किंवा डिसीजनुसार डाएट ते थर्ड मॉड्यूलला होते, डिसीजनुसार डाएट. आणि सेकंड मॉड्यूलमध्ये आपल्याला अ, हे सगळं होतं की जे आपण आता बघतोय की म्हणजे ट्यूब फिडिंग पण ह्याच्यामध्येच होतं, डिसीजेस मध्येच होतं. म्हणजे फर्स्ट मॉड्यूलमध्ये न्यूट्रिशन डाएट ड्युरिंग इन्फान्सी, प्री अडोलसंट, अडोलसंट, प्रेग्नन्सी बघितलं आपण. लॅक्टेशन, ओल्ड एज, विनिंग अँड सप्लिमेंटरी हे युनिट फर्स्ट आपलं संपलं. थर्ड युनिटमध्ये आपण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसीज, कार्डिओव्हेस्क्युलर डिसीज, लिव्हर डिसीज, डायबिटीज, गाऊट, आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस एवढं आपण बघितलं होतं. त्यातलं ट्यूब फिडिंग आपलं राहिलं होतं. आणि आता सेकंड मॉड्यूल पूर्ण आपलं राहिलंय, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू न्यूट्रिशन, बॅलन्स डाएट, ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डाएट्स आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसीजेस, प्रोटीन, कॅलरी, माल न्यूट्रिशन इन चिल्ड्रन. तर आता हे आपल्याला बघायचं. आता ह्या रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू न्यूट्रिशन, तर आता ऍक्च्युली हे प्रजनन बाल आरोग्य योजना असं गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. आणि पोषण आणि आहार किंवा पोषण आहार योजना अशा 2 योजना आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडिया नॅशनल ह्याच्यामध्ये. तर त्या आपल्याला आता थोडंसं पाहायचे. म्हणजे ऍक्च्युली पेपरमध्ये त्याच्यावरती एकही क्वेश्चन नाहीये, पण त्यांनी जे दिलंय तो पॉइंट त्याच्यानुसार आपण थोडंसं पाहू फक्त. तर कैरोमध्ये काय झालं होतं की 1994 मध्ये जे प्रजनन आणि बाल आरोग्य या कार्यक्रमाचं काय केलं गेलं पहिल्यांदा प्रामुख्याने. त्याचं तिथे संकल्पना किंवा तिथे संकल्पना आली. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की मुख्य संकल्पना कशासाठी आली ही सरी, तर गरोदरपणी किंवा लैंगिक आजारापासून मुक्तता किंवा जन्मानंतरचं बाळाचं आरोग्य किंवा गरोदरपणी बाळाचं आरोग्य आणि आईचं आरोग्य, लहान मुलांचं पोषण, मुलांचं संवर्धन या उद्देशासाठी काय झालं की ही संकल्पना 1994 मध्ये प्रामुख्याने पुढे आली. मग ह्याच्यामध्ये साधारणतः काय काय पाहिलं जातं ह्या योजनेमध्ये. तर या योजनेमध्ये साधारणतः बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. तर त्याच्यामध्ये बाल कल्याण व बाल आरोग्य सेवा, नंतर काय वंध्यत्व निवारण, सुरक्षित व कायदेशीर गर्भपात, प्रजनन संस्था आजार व संवर्धन, माता मृत्यू, मातामधील आजार रोखणे, बालकाचे वजन व विकासावर लक्ष ठेवणे, कुपोषण टाळणे, महिलांचा सामाजिक दर्जा वाढवणे, बाल जीवित व सुरक्षित मातृत्व सेवा देणे. हे सगळ्या गोष्टी HIV आणि एड्स साठी काय करणं की नियोजन देणं आणि त्यांचं शिक्षण देणं आणि आरोग्याचं शिक्षण देणं आणि कुटुंब नियोजन आणि संतती नियम आणि त्याची साधनांचं वाटप करणं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय झाल्या यामध्ये. महाराष्ट्रामध्ये पोषणाच्या संदर्भात आपल्याला आपण पहिला पॉइंट बघतोय बरं का ह्यातला, की जे बाल आरोग्य आपल्याला जे सांगितलं की रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू न्यूट्रिशन. तर ह्याच्यामध्ये भारत सरकारने काय काय गोष्टी दिल्या त्याच्याविषयी पाहतो आपण. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन हे महाराष्ट्रातलं पहिलं आहे. म्हणजे जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये ही योजना रुजू झाली ती. तर या मिशन मध्ये काय केलं जातं तर कुपोषणाशी लढवण्याचा मेन मुख्य उद्देश आहे. म्हणजे माता बाल आरोग्य आणि पोषण यासाठी काय केली गेली, 2005 मध्ये याचा पहिला टप्पा राबवला गेला आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर 2011 मध्ये आखण्यात आला. म्हणजे हा मुख्य उद्देश काय तर याचा महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून गर्भधारणेपासून पहिल्या 1000 दिवस म्हणजे साधारणतः 9 महिने, 9 ते 24 महिन्याच्या कालावधीमध्ये बाळावरती किंवा त्याच्यावरती लक्ष केंद्रित केले जाते. मग ही कसली संस्था आहे तर एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून युनिसेफच्या अर्थसहाय्यतावरती प्रामुख्याने काम करते. आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, नंतर IDS यांचा आयुक्त यांच्यामध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणला. तर तिघ एकत्र येऊन ह्याच्यामध्ये काम करतात. मग ह्याच्यामध्ये महिला आणि बालक विकास आणि कोणताही संभ्रम किंवा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यांची काय केले की काही उद्दिष्ट आखली. तर ती यांची उद्दिष्ट कोणती आहेत तर त्यांनी पहिल्या 1000 दिवसाचे म्हणजे बाळाचं कसं आपण म्हणतो की पहिला 5 वर्षाचा टप्पा महत्वाचा असतो, तर इथं तर त्यांनी पहिल्या 1000 दिवस म्हणजे साधारणतः जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतचा टप्पा साधारणतः त्यांनी काय घेतलाय की किंवा 3 वर्षापर्यंतचा टप्पा किंवा पहिले 9 महिने पोटातले आणि नंतर 2 वर्षाच्या जन्मानंतरचे दिवस अशा 1000 दिवस आपण पकडू.
तर हे काय केलं जातं, ह्याचं अनन्यसाधारण ह्या एवढ्या दिवसामध्येच तुम्ही लक्ष दिलं तर बेबीची तब्येत किंवा हेल्दी बेबी राहतं. तर ते म्हणून त्यांनी 1000 दिवस, मुख्य 1000 दिवसांचं काय केलेलं इथं अनन्यसाधारण महत्व आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. नंतर शासनांना सल्ले देणे की काही अडचणी फीडबॅक देणे. नंतर कुपोषण जे आहे सगळ्यात तर ते कमी करून त्याच्यामध्ये एक अभिमुखता किंवा एक वाक्यता आणायची त्यांना. तर हे त्यांचं मेन मुख्य कुपोषणासाठी ही गोष्ट आपल्याला सर्वात महत्वाची आहे. आता प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम काय आहे, तर सर्वांगीण आरोग्य किंवा सेवा दर्जा देण्यासाठी आणि तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी 2005 पासून ह्याचं अभियान कार्यान्वित केला. याचा मुख्य उद्देश काय, तर अभ्रक आणि मृत्यू यांचं बालमृत्यूंचं प्रमाण कमी करणं, मातांचं मृत्यूंचं प्रमाण कमी करणं आणि रिप्रोडक्टिव्ह रेट किंवा जनन दर जो आहे तो काय केलं जातं, कमी करणं. 3 प्रमुख उद्दिष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घेतली गेली. तर आता 1997 मध्ये पहिला टप्पा सुरू झाला, त्यालाच RCH1 असं म्हणतात. RCH1 म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म काय, रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ चा पहिला टप्पा. मग ह्याच्यामध्ये 15 ऑक्टोबर 1907 रोजी याचा म्हणजे कुटुंब कल्याणासाठी याचा काय केलं जातं, पहिला कार्यक्रम घडवून आणला गेला. मग ह्याच्यामुळं काय झालं की शिशूचा मृत्यू दर साधारणतः 71 वरून 63 वर आला, म्हणजे 2002 मध्ये. 1997 ला चालू केल्यानंतर 2002 मध्ये त्यांच्या लक्षात आलं की मृत्यूचा रेट आहे जो शिशूंचा तो कमी केलेला आहे ह्या गोष्टी योजनांमुळे. नंतर गर्भवती काळात आरोग्य सेवाचा लाभ घेणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण 12% वरून 77% आलं. म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये टीटी देणे किंवा त्यांना आहार पुरवणे, म्हणजे न्यूट्रिशनल तुम्ही बघितलं असेल की हरभऱ्याची डाळ किंवा तेलाचा एक पुडा किंवा ते मुगाची डाळ प्रोटीन डाएटसाठी, किंवा हे असं गव्हर्नमेंट पुरवतं, अंगणवाडीतून पुरवलं जातं. किंवा ते बायका अलीकडे तर पॅड पण दिले जातात मेन्स्ट्रुअल सायकलच्या ह्याच्यासाठी. किंवा लहान बाळासाठी पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी की ज्यांची परिस्थिती जरी गरीब असली किंवा ते घेऊ शकत नसले तरी त्या त्या काळामध्ये खोबरं दिलं जातं. तर ह्या गोष्टी काय करतं गव्हर्नमेंट, काय करतं प्रोव्हाइड करतं प्रेग्नंट असताना. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्या काळामध्ये मला वाटतं सुकडी पण दिली जायची. तर ते पौष्टिक गोष्टी की पोषण व्हावं, न्यूट्रिशन चांगलं व्हावं, कुठलं कुपोषण होऊ नये, की न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट चांगली व्हावी, हा त्याचा मुख्य उद्देश होता. मग दुसरा टप्पा कुठे कधी चालू झाला की 1 एप्रिल 2005 नंतर कार्यान्वित झाला, कारण पहिला टप्पा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये लॅक्युने राहिले, म्हणून त्यांनी दुसरा टप्पा चालू केला. त्याच्यामध्ये काय केलं की प्रत्येक तळागाळातील घटकापर्यंत ह्या गोष्टीचा लाभ पोहोचवण्याची जबाबदारी घेतली गेली. नंतर पूर्णपणे राज्याचा सहभाग वाढवला गेला. आरोग्य सेवांचं विकेंद्रीकरण केलं गेलं आणि आर्थिक सहाय्य करताना मूल्यांकनांचा विचार केला गेला. नंतर पल्स पोलिओ कार्यक्रम, बालकामधील क्षयरोग, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात लसीकरणाचा पण कार्यक्रम. आता बघितले तुम्ही की गव्हर्नमेंट साधारणतः सगळे व्हॅक्सिन्स बऱ्यापैकी लहान मुलांना प्रोव्हाइड करतात. BCG पासून, पोलिओ पासून, कावीळचा डोस, गटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पेंटावॅक म्हणून व्हॅक्सिन येतात ते. तर ते 10 डोस मध्ये उपलब्ध असतात. तर ते गव्हर्नमेंट काय करतं, सगळ्या व्हॅक्सिन्स काय करायला लागले आता पुरवायला लागले. इव्हन गर्भधारणेच्या वेळेस महिलांना फॉलिक ऍसिड पुरवणे, आयर्न सप्लिमेंटरी गोळ्या पुरवणे, त्यांना न्यूट्रिशनसाठी बालवाडी अंगणवाडी मधून डाएट पुरवणे किंवा आहार पुरवणे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात गव्हर्नमेंट कडून आखल्या जातात. तर ह्यांच्यामध्ये काय केलं गेलं की जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम चालू केला गेला. ह्याच्यामध्ये प्रसूतीचं प्रमाण काय केलं गेलं, कमी केलं, कारण खूप मुलं झाली तरी लक्ष देणं अवघड होतं. त्यामुळे लोकसंख्या पण भारताची जास्त आहे आणि ती लोकसंख्या पण जर कमी नाही झाली तर आपल्याला प्रत्येक रिसोर्सेस आपल्याला काय होतील, कमी पडतील. तर त्या दृष्टीने लोकसंख्या पण कमी करणे, त्याचप्रमाणे जे काही बालमृत्यू किंवा माता त्यांना दर कमी करणे, त्यांना वेळीच उपचार देणे, ह्यासाठी काय केलं की जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जाहीर केला. मग याच्यामध्ये काय केलं जातं, गरोदर मातांची नोंदणी केली जाते, त्यांची तपासणी केली जाते, त्यांना औषधोपचार दिला पाहिजे देतात, त्यांची बाळंतपणे किंवा हे सर्व सेवा काय केल्या जातात, मोफत पुरवल्या जातात. सिझेरियन शिक्षण सुद्धा मोफत केले जातात. रक्त पुरवठा ह्या गोष्टींचा पण विचार केला जातो. नंतर
ज्या ॲम्ब्युलन्स अवेलेबल केल्यात ते पण माहिती आहे तुम्हाला, की गरोदर मातांना बाळंतपणाच्या वेळी घरातून आब्रकातून घरातून रुग्णालयात किंवा डिलिव्हरीच्या वेळेस किंवा समजा कॉम्प्लिकेशन आले तर प्रायमरी हेल्थ केअर सेंटरमधून डिस्ट्रिक्ट हेल्थ सेंटरमध्ये हलवण्यासाठी पण त्यांना फुकट ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड केली जाते. मग ह्याला पात्र ठरवताना हे काही गरज नाहीये वाचायची की कुठली लोक पात्र आहेत, परंतु दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना हे साधारणतः सगळ्या गोष्टी फ्री असतात. म्हणजे तुमचं पांढरं रेशन कार्ड, ऑरेंज रेशन कार्ड किंवा त्याच्यावरून ते ठरवतात. तर त्याच्यानंतर साधारणतः डिलिव्हरी नंतर पण प्रसूती झाल्यानंतर स्त्रियांना शहरी भागामध्ये 700 तर खेड्यातील भागांना 600 किंवा सिझेरियन झाले असेल तर 1500 रुपये अनुदान म्हणून मदत म्हणून दिले जातात. कारण काही लोकांना आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अडचणी येऊ शकतात. तर अशा वेळेस त्या पैशांचा वापर करून ते हे करू शकतात. आता ह्याच्यावरती कुपोषणावरती खूप मोठा प्रश्न विचारलेला आहे की कुपोषणाचा हे सांगून काय म्हणायचं की कुपोषणाची कारणे सांगून त्याच्याबद्दल सगळी माहिती द्यायला सांगते. म्हणजे शहरी आणि खेड्यातील ज्या काही मुली आहेत तर त्यांच्यामध्ये काय हे केला गेला किंवा त्याच्याविषयी आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी विचारलेलं आहे. कुपोषण म्हणजे काय किंवा कुपोषणाची कारणे काय आणि तर हे कुपोषण म्हणजे काय आहे आपण आधी पहिल्यांदा पाहून घेऊ. तर कुपोषण म्हणजे काय, तर कुठलंही कुपोषण म्हणजे जाड असणे किंवा बारीक असणे दोन्ही. कुपोषण म्हणजे फक्त बारीक असणे नव्हे, तर कुपोषणचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो माल न्यूट्रिशन. मानवी जीवनचक्रातील नादुरुस्त आरोग्य म्हणजे कुपोषण. कळलं का? मानवी जीवनचक्रातील नादुरुस्त आरोग्य म्हणजे कुपोषण किंवा पोषक घटकांचा अभाव किंवा आधिक्य किंवा असमतोलपणा यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस कुपोषण असे म्हणतात. मानवी जीवनचक्रातील नादुरुस्त आरोग्य म्हणजे कुपोषण किंवा पोषक घटकांचा अभाव, आधिक्य किंवा असमतोलपणा यामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीला कुपोषण असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की भोज्य तत्व म्हणजे जी खायची तत्व आहे ती गुण किंवा परिणामाने, गुण म्हणजे त्यांचे न्यूट्रिटिव्ह क्वालिटीज आणि परिमाण म्हणजे त्यांचं मेजरमेंट. खूप अति प्रमाणात खाल्लं तर ओबेसिटी होईल, ते पण कुपोषणच झालं. आणि खूप कमी खाल्लं तर आपण वजन कमी होऊ अशक्त होतो, ते पण कुपोषणच झालं. आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय, मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियम हे झाले मॅक्रोन्यूट्रियंट्स किंवा मिनरल्स. तर ते जरी गुणांनी किंवा ह्याच्यानी कमी मिळाले तरी काय झालं की आपल्याला अपर्याप्त किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात उपयोगात आले तर काय होतं की शरीरावरती होणाऱ्या हानिकारक परिणामांना काय म्हणतात, कुपोषण असे म्हणतात. कुपोषण दोन प्रकारचं दिसून येतं. एक तर कमतरतेचा अभाव, कमतरतेचं कुपोषण म्हणजे अभावाचं कुपोषण म्हणू शकतो आपल्याला. त्यामध्ये कमतरता असते. म्हणजे काय, कशाची कमतरता असते, तर पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरावरती हानिकारक परिणाम होतात. आणि काय होतं, एक किंवा अधिक पोषक घटके शरीरातील आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात शरीराला मिळतात, त्यास अभावाचे कुपोषण म्हणतात. काय होतं याच्यामध्ये कळलं का, पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरावरती हानिकारक परिणाम होतात. एक किंवा अधिक पोषक घटके शारीरिक आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात शरीराला मिळतात आणि त्याला आपण काय म्हणतो, अभावाचे कुपोषण असे म्हणतो. आता इथं काय पाहणार आहोत आपण, समजा की प्रथिनांच्या अभावी काय होतं की प्रथिनांच्या अभावी आपल्याला काय होतं की झुरणी. झुरणी म्हणजे काय होतं की आपण बघितलं की क्वाशेरकर आणि मारसमस बघितलंय. किंवा विटॅमिन डीच्या अभावी मुडदूस होतो आपल्याला, किंवा च्या अभावी आपल्याला रातांधळेपणा किंवा कलर ब्लाइंडनेस, ह्या गोष्टी काय होतात की आपल्याला लक्षात येतात की त्याच्यामुळे घडून येतात. हे सगळं काय आहे आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला कुपोषणामध्ये लक्षण येतं. आता आधिक्याचं कुपोषण म्हणजे काय, तर साधारणतः आधिक्याच्या कुपोषणामध्ये आपण काय पाहतो, तर ह्यामध्ये एका किंवा एकापेक्षा अधिक किंवा जास्त घटके किंवा गुण काय होतात की आपल्याला शरीरामध्ये किंवा जास्त प्रमाणात उपयोगात आणले गेल्यामुळे काय होतात की
जे पोषण होतं त्याला काय म्हणतात, आधिक्याचे कुपोषण असं म्हणतात. एक किंवा अधिक पोषक घटके गुण आणि परिमाणाने आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जेव्हा उपयोगात आणली जातात किंवा शरीरामध्ये उपलब्ध होतात, त्यांना काय म्हणलं जातं, आधिक्याचं कुपोषण असं म्हटलं जातं. आता याचं उदाहरण काय घेऊ शकतो, कार्बोदकाच्या अति प्रमाणात झाल्यामुळे काय होतं की खूप प्रमाणात कार्बोदके खाल्ली तर काय होतं, किंवा फॅट जास्त प्रमाणात घेतलं तर आपल्याला काय होतं की साधारणतः ओबेसिटीचा आजार होतो. आता कुपोषणाची कारणे काय आहेत लक्षात घ्या. तर आता कुपोषणाच्या कारणांमध्ये काय होतं की कुटुंबातील संख्या जास्त आहे, सदस्यांची संख्या. मग अशा वेळेस काय होतं की म्हणावं तसं काय होतं की किती पण स्वयंपाक बनवला किंवा काही अडचणी आल्या तर काय होतं की कधी पुरत नाही, किंवा खूप सदस्य संख्या असल्यानंतर पण समजा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील तर तेवढ्या लोकांना पोट भरणं अवघड जातं. तर कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे, जास्त आहे, कमी आहे, किंवा आर्थिक परिस्थिती कशी आहे, आणि आहार आणि पोषणाविषयी आपल्याला ज्ञान किती आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं कितीतरी लोक काय करतात की भाज्या चिरतात आणि मग धुतात, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह क्वालिटीज निघून जातात. तर हे चुकीचं आहे, कारण हे अज्ञान आहे, त्यांना माहीतच नाही की त्यातनं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू निघून जातात. काही जण कुकरमध्ये भाज्या शिजवतात, घेवडा, गवार किंवा बटाटा. आता बटाटा ठीक आहे, पण घेवडा, गवार ही भाज्या आपण काय करतात, कुकरमध्ये शिजवतात, आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की त्यातल्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज अति शिजवल्यामुळे पण काय होतात, नष्ट होतात. अति शिजवण्यामुळे त्यातले न्यूट्रिशन व्हॅल्यू नष्ट होतात. किंवा विटॅमिन सी, आता लिंबूचा रस काढून आपण फ्रीजमध्ये ठेवला तर ते ऑक्सिडेशन होतं त्याचं, आणि विटॅमिन सी त्याच्यामधून उडून जातं. हे बऱ्याच जणांना कळत नाही. आपण बरीच वाटणं किंवा हे करून ठेवतो, त्याच्यामुळे पण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्यातनं कमी होतात. जेवढं फ्रेश आणि जेवढं त्याचं तुम्ही पटकन करून खात चाल, हवेशी जोपर्यंत संपर्क येत नाही तोपर्यंत त्याच्यातली पोषणाच्या क्वालिटीज काय असतात, चांगल्या असतात. नंतर पचन संस्थेशी संबंधित आजार. हम्म काही डायजेस्टिव्ह डिसऑर्डर असतील तुम्हाला, तुमचं ऍब्झॉर्प्शनच होत नाहीये व्यवस्थित अन्नांचं किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचं, तर तुम्हाला कुपोषण घडू शकतं. कारण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आपोआपच पचन संस्थेचे आजार आहेत संबंधित, की ऍसिडिटी आहे, किंवा तुम्हाला अल्सर आहेत, किंवा तुम्हाला इंटेस्टाईन मधले काही डिसऑर्डर, किंवा तुम्हाला डायजेस्टिव्ह म्हणजे समजा डायरिया व्हायला लागला, तर डायरियामध्ये तुम्हाला कुठलीच गोष्ट ऍब्झॉर्ब होणार नाही, सगळं संडासमध्ये आहे तसं पडून जाणं. तर त्यामुळे काय पंचनसंस्थेशी संबंधित जरी आजार असतील तरी तुम्हाला काय होतं की कुपोषणाचं कारण घडू शकतं. नंतर काय की सवयी आणि पदार्थ विषयीचा दृष्टिकोन. तुमच्या हॅबिट्स काय आहेत, सवयी काय आहेत, आणि तुमचा पदार्थाविषयीचा दृष्टिकोन काय आहे. आता तुमच्या हॅबिट्स इथं महत्वाच्या का ठरतात, तर तुम्ही चांगल्या हॅबिट्स किंवा चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. म्हणजे फळे खाणे, किंवा काही लोकांना फळं खायची अजिबातच सवय नसते. नंतर भाजीपाला जास्त प्रमाणात, काही जणांना काही भाज्याच आवडत नाहीत, कुणाला घेवडा आवडत नाही, कुणाला गवार आवडत नाही, कुणाला कोबी, तर तसं नाही पाहिजे. तर सगळ्या भाज्या काय केल्या पाहिजेत, आपण खाल्ल्या पाहिजेत. तर तुमचा दृष्टिकोन काय, मग मला ही गोष्ट आवडतच नाही, मला हे चांगलं, तर जेवढ्या काही न्यूट्रिटिव्ह गोष्टी आहेत, काय कारलं कोण बघतं, बरेच जण कारलं खात नाहीत कारण कडू लागतं म्हणून, पण प्रत्येक गोष्ट जेवणामध्ये आवश्यक आहे. तर तुमचा दृष्टिकोन काय आहे आणि तुमच्या सवयी काय आहे, याचा पण कुपोषणावरती काय होतो की कुपोषण त्याच्यानुसार ठरतं. वाढती लोकसंख्या. वाढत्या लोकसंख्येमुळे काय होतात की रिसोर्सेस कमी होतात, कारण किती जरी म्हणलं तरी तेवढ्याच फळभाज्या किंवा तेवढ्याच पालेभाज्या बाजारात येणार आहेत. आणि जर खूप लोकसंख्या असेल तर काय होणार आहे की रिसोर्सेस कमी पडायची शक्यता असते, किंवा इन्फ्लेशन होतं की किमती वाढतात वस्तूंच्या, आणि मग लोकांना ते परवडत नाही. तुमचं अस्वच्छता, किती स्वच्छ राहतात किंवा किती अस्वच्छ राहतात त्याच्यावरून पण कुपोषण ठरतं. नंतर अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे काय आले आता याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये केळच खायचं नाही, किंवा कंटिन्युअसली बायका उपवास करत राहतात. हा, किंवा काही गोष्टींचं की ह्या दिवसामध्ये हे खायचं नाही, किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा गवार खायची नाही, उपीट कोणतरी म्हणतं की कधी कधी पहिले 5 दिवस काहीच खायचं नाही, डिलिव्हरी नंतर नुसता शिरा खातात. तर तसं नाही पाहिजे. तर सगळ्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्या म्हणजे प्रत्येक अंधश्रद्धेनुसार काय, प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये काही बदल आहेत, तर त्या अंधश्रद्धा चुकीच्या आहेत. अन्न भेसळ असेल तर अन्न भेसळमुळे पण काय होतं की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होतात.
नैसर्गिक आपत्ती समजा फ्लड, सुनामी अशा गोष्टी आल्या तर काय होतं की आपल्याला म्हणावा तसा अन्न पदार्थांचा पुरवठा होत नाही आणि मग अशा वेळेस कुपोषण घडण्याची शक्यता जास्त असते. तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला अ, कुपोषण कमी करण्यासाठी काय गव्हर्नमेंटनी काय हे केलंय तर कुपोषण कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत काय केलं की ग्राम पातळीवर त्यांनी काय केलं की ग्राम बाल विकास केंद्र किंवा ग्राम बाल विकास केंद्र म्हणजे काय तर रुरल हेल्थ हॉस्पिटल्स असतात. आर म्हणतो आपण त्यांना किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा त्याला हे म्हणतो आपण काय म्हणतो प्रायमरी हेल्थ प्राथमिक ग्राम बाल विकास केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. उपजिल्हा म्हणजे काय तर ते साधारणतः हे असतं म्हणतो आपण त्याला रुरल हेल्थ ऑफिसेस. आणि ह्याच्यावरती काय केलं की आणि किंवा मग डिस्ट्रिक्टमध्ये काय असतं की सिव्हिल हॉस्पिटल असतात तर त्याच्यामध्ये पोषण पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले. म्हणजे तुम्ही आता बघता हे बालवाडी अंगणवाडीच्या ज्या बायका आहेत त्या काय करतात कुपोषित जर जी बालकं आहेत किंवा त्यांच्यामध्ये किंवा गंभीर प्रकारचे जे 10% बालकांमध्ये गंभीर किंवा अतिगंभीर स्वरूपाचे आजार दिसून त्यांना काय करता येतं ते बाल उपचार केंद्रामध्ये 21 दिवसाकरता किंवा उपचाराकरता दाखल करण्यात येतं. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की बालकांचे बाल उपचार केंद्रामध्ये सीटीची श्रेणीवर्धन होत नाही अशा बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात येऊन पुढील उपचार केले जातात. म्हणजे जे अगदीच कुपोषित आहेत ज्यांचं वर्धन नाही त्यांना काय केलं जातं की पोषण पुनर्वसन त्यांना सप्लिमेंटरी फूड देणं किंवा त्यांना मल्टीविटॅमिन्स देणं किंवा त्यांना आहार पुरवणं किंवा मग त्यासाठी बालकांना 14 ते 21 दिवसापर्यंत किंवा आहार उपचार संहितेपोटी 5,200 रुपये किंवा प्रतिदिन 50 रुपये ते देण्यात येतात 14 ते 21 दिवसापर्यंत त्यांना देण्यात येतात. कारण त्यासाठी त्यांना त्यांची अपेक्षा असते की त्यातून त्यांनी मुलांना पौष्टिक गोष्टी घेऊन मग त्यांना खाऊ घालाव्यात. आता 6 ते 18 वर्षापर्यंत काय केलं जातं बालकांची मोफत तपासणी केली जाते. मग त्याच्यामुळे काय होतं की कुपोषित बालकांना हुडकून काढलं जातं किंवा ज्यांचं आयर्न डिफिशियन्सी आहेत किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत डेंटल प्रॉब्लेम आहेत किंवा ज्यांना आय प्रॉब्लेम आहेत आणि त्यांना काय केलं जातं त्यानुसार तिथे तिथे रेफर करून त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. मग नंतर अॅनिमियाचा आजार तर आपल्यामध्ये खूप टक्के म्हणजे 55% पेक्षा जास्त किशोरवयीन मुला मुलींना अॅनिमिया रक्तक्षय आढळून आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना काय केलं जातं की विकली आयर्न अँड फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन प्रोग्राम चालू केला त्यांच्यासाठी. म्हणजे काय आयर्न सप्लिमेंटरीच्या गोळ्या आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या काय केल्या गेल्या 11 ते 19 वयोगटातील मुलींना दर आठवड्याला सोमवारी लोहाची एक गोळी असे वर्षातील 52 आठवडे व 6 महिन्यातून एक वेळा जंतुनाशकाची गोळी हे औषधी शाळेतील शिक्षकांच्या मार्फत दिले गेले. आणि किशोरवयीन पण मुलींना विवाहित पण गरोदर नसलेल्या किशोरवयीन मुलींना अंगणवाडी कार्यामार्फत तिथं गोळ्या मग याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल साठी पॅड पण 1 रुपयामध्ये किंवा 10 रुपयामध्ये पॅडचं पॅकेट अवेलेबल असतं त्यांच्याकडे. किंवा आता तर ऍक्च्युली ते फ्री वाटप करतात. त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंट कडून पैसे घेतले जात नाहीत. 1 रुपया फक्त साधारणतः माझा अंदाज घेतला जातो. नंतर जंतुनाशक औषधींचा पुरवठा पण केला जातो. याच्यामध्ये जंतू संसर्ग झाला असेल तर अतिसार, फिवर किंवा कुपोषणामुळे ते बाळ लवकर बरं होत नाही किंवा 9 महिने ते 6 वर्षातील बालकांना बाहेर काढण्यास्तव त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यास्तव किंवा जंताचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी वर्षातून 2 वेळा काय केलं जातं जंतुनाशक औषधी सायरप किंवा बालकांना जीवनसत्वाची गोळी नंतर नियमित लसीकरण नंतर प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमातील हा म्हणजे सगळ्यात महत्वाचा म्हणजे लसीकरण असू दे गोळी वाटप असू दे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं काय केलं गेलं जास्त महत्व दिलं गेलं. तर ह्या दृष्टीने आपण त्यांनी काय केले गेले प्रयत्न केले गेले. आता ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे काही पोषण आहार योजना आहे ह्यांची अंगणवाडीची तर त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे तर त्यांनी काय केलेलं आहे की 50% जे राशी आहे भारत सरकारने ती काय केलेली आहे महिला बाल विकासासाठी वापरलेली आहे. मग त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे की जे काही 6 वर्षाच्या पर्यंतचे जे लहान मुलं आहेत किंवा गर्भवती धात्री माती म्हणजे आई आहेत त्यांना काय केलं त्यांनी पूरक पोषण देण्यासाठी काय केलं काही गोष्टी उपलब्ध केल्या. मग त्यांनी काय केलं तर पहिला चार्ट बघा तुम्ही तर
6 महिने ते 6 वर्षापर्यंतच्या बालकांना त्यांनी काय केलं, तर 12 ते 15 ग्रॅम काय केलं की कॅलरी उपलब्ध केल्या, म्हणजे प्रोटीनच्या. म्हणजे त्याच्यामधून त्यांना मिळणाऱ्या कॅलरीज किती, 500 मिलीग्रॅम. आणि 6 महिने ते दुसऱ्या कुठल्या 9 रुपये प्रतिदिन, म्हणजे तेवढा खर्च येतो. म्हणजे गव्हर्नमेंटला तेवढ्या कॅलरीज किंवा तेवढ्या गोष्टी उपलब्ध करायला तेवढा खर्च येतो, हे पण दिलंय त्यांनी त्यात. आपण खर्च नाही लक्षात ठेवला तरी, की प्रोटीनची मात्रा किती अवेलेबल केली, ते 12 ते 15 मिलीग्रॅम पहिल्यांदा ग्रॅम केली. नंतरच्या ह्याच्यामध्ये 20 ते 25 ग्रॅम, म्हणजे साधारणतः 800 कॅलरी, जे खूपच अगदी कुपोषित ते त्यासाठी. आणि ज्या गर्भवती आई आहेत त्या किंवा ज्या स्तनपान करतायत माता किंवा किशोरी मुली आहेत, त्यांना काय केलं की 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन काय केलं, उपलब्ध केलं. म्हणजे त्यातून किती कॅलरीज मिळणार त्यांना, तर 600 कॅलरी मिळणार. आता हे कशाद्वारे उपलब्ध केलं, तर अंगणवाडीद्वारे उपलब्ध केलं. म्हणजे त्यांनी आता ह्याच्यामध्ये काय दिलं की खा खायच्या पदार्थांची नावं, त्याचा लाभ घेणारे लोक, आणि प्रतिदिन त्याची किती मात्रा आहे, किती ग्रॅम प्रोटीन आहे, आणि त्यातून आपल्याला किती कॅलरी मिळणार, ह्या गोष्टींचा तक्ता त्यांनी खाली दिलेला आहे. आता गहू आणि सोयाबीनची बर्फीचं प्रीमिक्स बनवलं जातं, ते गव्हर्नमेंटच बनवून येतं, त्याचा पुडा असतो. की गहू काय केले जातात, ते स्वच्छ पाणी लावून पसरवून हे केले जातात, ते भाजले जातात. सोयाबीन आहेत ते पण हे करून पाण्याने पुसून ते पण वाळवून ते भाजले जातात. आणि त्या दोघांना एकत्र करून त्यांचं पीठ बनवलं जातं, त्याला प्रीमिक्स असं म्हणतात. ते ऑलरेडी असं पाकिटामध्ये येतं. आणि नंतर सेकंड काय दिलंय की बेसनचं लड्डूचं प्रीमिक्स, की जे काही हे आहे आपलं, की त्यात पिठी साखर, तुपात भाजलेलं बेसन, ते असं एकत्र प्रीमिक्स येतं. आणि ते फक्त आपल्याला घरी बनवायचं असं लाडू बांधून, किंवा नुसतं पण खाऊ शकतो आपण. तर ते 150 ग्रॅम 150 ग्रॅम येतं. आणि त्याच्यातून आपल्याला साधारणतः 631 कॅलरीज किंवा दुसऱ्या ह्याच्यातून 626 कॅलरीज मिळतात. हे कुणाला दिलं जातं, गर्भवती माता, स्तनदा मात्रा, किशोरी ज्या मुली आहेत कुपोषित त्यांना. नंतर हलवा प्रीमिक्स येतं. हलवा प्रीमिक्स मध्ये काय येतं, 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या बाळासाठी येतं ते हलवा प्रीमिक्स म्हणून. तर त्याच्यामध्ये 120 ग्रॅम असतं ते, आणि 503 कॅलरीज आपल्याला साधारणतः मिळतात. नंतर बाल आहार प्रीमिक्स म्हणून येतं. ते कशासाठी येतं, 6 महिन्यापासून 3 वर्षांच्या बाळांसाठी येतं. आणि ते पण 120 ग्रॅम असतं, त्यातनं पण 500 कॅलरीज मिळतात. आणि खिचडी येते, डाळ तांदळाची खिचडी अंगणवाडीमधून प्रोव्हाइड, किंवा आधी पूर्वी तांदूळ द्यायचे, पण ते लोक विकायला लागले परत, म्हणून मग त्यांनी आता खिचडी अवेलेबल करायला चालू केली. तर ती खिचडी 6 महिन्या ते 3 वर्षांच्या मुलांसाठी 125 ग्रॅम, आणि गर्भवती मातांसाठी 150 ग्रॅम. आणि अनुक्रमे 500 कॅलरीज 6 महिन्यापासून 3 वर्षापर्यंतच्या, आणि इकडे 600 कॅलरीज. आता ग्रामीण क्षेत्र बाल विकास परियोजनेमध्ये काय केलं गेलं की 3 वर्ष ते 6 वर्षांच्या मुलांसाठी सांजा चुला म्हणून एक पद्धत केली गेली. म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, असं त्यांना आपल्याला साधारणतः दिलं गेलं गेलं. म्हणजे आता कसं दिलं गेलं बघा, आता खालचा चार्ट बघा, की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असा आठवड्याचा चार्ट घेतलाय. आणि रेसिपी मध्ये काय दिलं की सगळ्याच्या नाश्त्यामध्ये काय केलं जातं, सोमवारी पौष्टिक खिचडी, मंगळवारी नमकीन दिलं जातं, मिठी नमकीन म्हणजे गोडसर काहीतरी नमकीन दिलं जाणार, किंवा मिठी लापशी बुधवारी. नंतर गोड लापशी असते ना, आपण गव्हाची लापशी करतो ती, गुरुवारी बुधवारी लापशी. मग ती एक दिवशी शिरा असू शकतो, एक दिवशी हे असू शकते, लापशी असू शकते, किंवा सांजा, आपण गुळाचा सांजा जो बनवतो तो पण असू शकतो. शुक्रवारी परत थुली, थुली मिठी नमकीन. मग आता हे थुली म्हणजे मला पण नाही माहिती, तुम्हाला लक्षात आलं तर बघा, मला वाटतं शेव आहे, गोड शेव वगैरे असं काहीतरी असेल. आणि शनिवारी परत पौष्टिक खिचडी असं दिलंय. आता थुलीमध्ये त्यांनी पुढं दिलंय, नाही नाही, पुढं आता दुपारच्या जेवणामध्ये काय दिलंय की चपाती, भाजी आणि तूरची डाळ. नंतर मंगळवारी काय दिलंय, खीर, पुडी, आलू टमाटरची सब्जी. नंतर चपाती आणि हरभऱ्याच्या डाळीची भाजी, मिक्स सब्जी. नंतर गुरुवारी पुलाव बनवलाय त्यांनी तांदळाचा, आणि पकोडे, कढी, म्हणजे कढी पकोडे बनवले त्यांनी. नंतर शुक्रवारी काय बनवलंय की चपाती, मूग डाळची भाजी, आणि किंवा सुक्या मटरची भाजी, किंवा वाळलेले वाटाणे असतात ना त्याची भाजी. आणि शनिवारी पराठा,
मग तो कुठल्या पण जेवढ्या सिजनेबल भाज्या असतील त्या मिक्स करून किंवा आणि मिक्स डाळीची आमटी असं त्यांनी बनवलेलं आहे. आता हे सगळ्या भारत सरकारच्या द्वारा आपल्याला काय केलेलं आहे की त्यांनी हे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे पोषण आहार योजनेमध्ये त्यांनी साधारणतः आपल्याला उपलब्ध केलेला. आता पुढचा कुपोषण किंवा समस्या दूर करण्याचे उपाय काय आहेत आपण पाहणार आहोत. आता हे तर गव्हर्नमेंटचे उपाय बघितले आपण. आपण काय करू शकतो की लोकसंख्येवरती नियंत्रण आणू शकतो म्हणजे कुपोषण किंवा रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल होतील. नंतर शिक्षण, अज्ञानामुळे पण जे काही अडचणी येतात तर शिक्षित केलं आपण लोकांना तर कुपोषणाची समस्या किंवा कसं न्यूट्रिशनल व्हॅल्यू अवेलेबल करू शकतो किंवा काय केलं पाहिजे, कसं स्वयंपाक केलं पाहिजे, ओव्हरहीट नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. नंतर दरडोई उत्पन्न वाढवायचं. नंतर शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून आता मी तुम्हाला दाखवले की राजमाता कुपोषण योजना महाराष्ट्र शासनाने, नंतर पोषण आहार योजना जी आता दाखवली ती, किंवा अंगणवाडी बालवाडीचा कार्यक्रम जो दाखवला मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले कार्यक्रम येतात. शैक्षणिक कार्यक्रम आले, आरोग्य संबंधित कार्यक्रम आले, पूरक आहार कार्यक्रम आला, एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रम आला, पोषक पदार्थांचं उत्पादन आणि समाज प्रबोधन आणि आहार आणि पोषण शिक्षण. ह्याच्यामुळे काय होतं की कुपोषणाची समस्या काय केली जाते आपल्याला दूर केली जाते. त्याचप्रमाणे शेतकी तंत्रज्ञान वाढवणं, शेतकी तंत्रज्ञान वाढवलं तर काय होतं की आपोआपच उत्पादन वाढेल. मग भाज्या व फळं यांचं उत्पादन वाढलं की नंतर दुधाचं उत्पादन पण वाढवायचं आणि त्यामुळे काय होतं की खूप कसं होतं की नाहीतर मग रिसोर्सेस कमी पडले की इन्फ्लेशन वाढतं म्हणजे त्या वस्तूंची किंमत वाढते आणि मग अडचण होते. मग या पदार्थांचं प्रमाण जर वाढवलं, त्यांचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू तशीच ठेवून आपण त्यांचं प्रमाण वाढवलं तर आपल्याला काय होतं की सगळ्यांना तळागाळापर्यंत आहार पोचतो किंवा सगळ्यांना मिळतो. हं? नंतर अन्नपदार्थांचं योग्य प्रमाणात संरक्षण करणं, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू प्रिझर्व करून पण त्यांचं संरक्षण नीट प्रमाणात करणं. आणि माध्यमिक शालेय आहार योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शाळेमध्ये मिड डे प्लॅनिंग चालू आहे की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं जातं, भाताची खिचडी किंवा व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात ह्या प्रमाणात काय केलं जातं माध्यमिक शाळांमध्ये जेवण मुलांना फ्री, जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये हे जेवण काय केलं जातं फ्री वाटलं जातं मुलांना. त्यांना म्हणजे घरी आईंनी डबा नाही दिला तरी मुलांना शाळेमध्ये जेवण काय होतं की मिळतं. हं? तर हे साधारणतः आपण काय केलं जातं की आपण काय बघितलं की हे कुपोषण कसं कमी केलं जातं किंवा कुपोषण म्हणजे काय, कुपोषणाची कारणं काय, हा प्रश्न आलाय बरं का. जवळजवळ 12 का 15 मार्काला माझा अंदाज हा प्रश्न आलाय. नंतर आता आपण काय बघणार आहोत पुढचं की ट्यूब फिडिंग आपल्या जे सगळ्यात शेवटचे डिसीज बघितले होते ना त्याच्यामधलं आपलं फिडिंग, ट्यूब फिडिंग म्हणजे किंवा काय आहे की ट्यूब फिडिंग म्हणजे काय हे आपण आपण बघितलं नव्हतं. तर आता साधारणतः काय होतं की आपण बघितलं होतं की ट्यूब फिडिंग किंवा मॉडिफिकेशन ऑफ फिडिंग टेक्निक्स आपण म्हणू शकतो. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे फिडिंग टेक्निक्स असतात. आपण तोंडाने खातो त्याला काय म्हणतो आपण ओरल फिडिंग किंवा माउथ फिडिंग म्हणतो की मुखाद्वारे खाणे. नंतर ट्यूब फिडिंग म्हणजे नळीद्वारे अन्न घेणे. नंतर हे आपण दोनच बघू आता किंवा इंट्राव्हेनस फिडिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सलाईन लावलं जातं की आय व्ही सलाईन लावणं किंवा त्याला आपण इंट्राव्हेनस फिडिंग असं म्हणू शकतो. आता ट्यूब फिडिंग म्हणजे काय, तर नाकातून किंवा तोंडातून काय घातले ते एक नळी घातली जाते आणि ती प्रत्येक एज नुसार त्याचा साईज डिफरंट असतो. म्हणजे लहान बाळांपासून मोठ्या लहान बाळांना 6 नंबर किंवा 8 नंबरची फिडिंग ट्यूब म्हणतात. मोठ्या माणसांना 10 नाही म्हणता येईल, जास्त 16-18 साईजची किंवा फिडिंग ट्यूब असते, राईल्स ट्यूब म्हणतो आपण तिला, ती घातली जाते. तर ट्यूब फिडिंग काय केलं जातं, नॅझोगॅस्ट्रिक ट्यूब, नॅझोगॅस्ट्रिक म्हणजे नाकातून घालणं त्याला नॅझोगॅस्ट्रिक म्हणतात आणि तोंडातून घालतात त्यांना त्याला ते ओरल फिडिंग ट्यूब म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ते डायरेक्ट स्टमक मध्ये आमाशयामध्ये आपल्या काय होते की घातली जाते आणि नाकातून किंवा तोंडातून दोन्हीकडनं घातली जाते पेशंटच्या. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामधनं पाणी दिलं जातं किंवा द्रव पदार्थ, पातळ पदार्थ जेवणाचे किंवा हे सगळं काय केलं जातं दिलं जातं. तर ते कशासाठी आणि ते ऍक्च्युली आता तुम्ही बघा की हे जी काही ट्यूब आपण घालतो तर ती चेक कशी केली जाते, तर आपण कानात स्टेथो घालतो आणि आपल्या आमाशयावरती आपल्या स्टेथोचं तोंड ठेवतो डाव्या बाजूला आपल्या लेफ्ट साईडला
हे असतं, स्टमक असतं, आणि तिथे आपण त्याचं काय करतो, आपण आपल्या स्टेथोचं खालचं डायफ्राम तिथे ठेवतो आणि कानाला स्टेथो लावतो आणि वरून ट्यूब मध्ये सिरिंजने हवा पुश करतो. हवाच पुश करायची, पाणी पुश नाही करायचं. कारण जर ती चुकून आपल्या अन्ननलिकेच्या ऐवजी श्वास नलिकेत गेली तर आपल्याला ऍस्पिरेशन न्यूमोनिया होऊ शकतो. म्हणून आपण हवा पुश करायची, आणि हवेचा आवाज जर आपल्याला इथं कानांना जाणवला पोटामधला डायफ्राम मधून, तर समजायचं की तिथे स्टमक मध्ये किंवा आमाशयामध्ये आहे. तर घस साऊंड येतो, असं घुश करून असा एकदम हवा सोडलेला आपल्याला साऊंड येतो. आणि मग इथं काय केलं जातं, आणि ती 4 ते 5 दिवस आपण ते ट्यूब काय करू शकतो, ठेवू शकतो. 4-5 दिवसानंतर परत काढून, जर खूप दिवस पेशंटला आहार द्यायचा असेल तर ती बदलावी लागते ट्यूब, कारण खूप दिवस ती ठेवता येत नाही. हम्म. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर का दिला जातो हा डाएट, म्हणजे फिडिंग ट्यूब घालायची गरज का पडते. तर आपल्याला समजा गिळायला त्रास असेल, त्याला डिस्फॅजिया म्हणतो आपण. गिळायला आपण ज्या याच्यामध्ये काय करू शकतो, की आपण चावू शकत नाही किंवा पदार्थ गिळू शकत नाही, त्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्फॅजिया म्हणू शकतो. आता तुम्ही समजा कोमामध्ये आहात, तुम्हाला तुमचं ब्रेन चालू आहे, बाकीचे चालू आहेत, पण तुम्ही कोमामध्ये आहात, मग तुम्ही खाऊ शकाल का तोंडाने, गिळू शकाल का, तर नाही. मग अशा वेळेस आपल्याला ट्यूब घातली जाते. किंवा तुम्हाला साधारणतः तुम्ही तुम्ही व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर आहात, बेशुद्ध अवस्थेत आहात, पॅरलाइज आहात, गिळायला त्रास होतोय, किंवा कमी दिवसाची कमी वजनाची बाळं असतात, की जी साधारणतः 7व्या-8व्या महिन्यात जन्मतात. 9व्या महिना पूर्ण झाला जी बाळ जन्मायच्या ऐवजी 7व्या किंवा 8व्या महिन्यात जन्मतात, त्या बाळांना पण काय केलं जातं, त्यांना गिळायला 32 क्रिया करत असतो. ते लक्षात येत नाही, कारण त्यांचा ब्रेन तेवढा डेव्हलप झालेला नसतो. आणि मग त्यांना आपण काय करतो, की फिडिंग ट्यूबद्वारे आईचं दूध किंवा आपण फॉर्म्युला मिल्क त्यांना काय करतो, फिडिंग ट्यूब मधनं देतो. मग त्याच्यामुळे काय होतं, की ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय होतं, फिडिंग ट्यूब मधनं आपण काय काय करू शकतो, तर आपण त्याचे युजेस काय आहेत, तर आपल्याला न्यूट्रिशन अवेलेबल होतं. प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन म्हणजे आपण लिक्विड फॉर्म मध्ये किंवा सेमी सॉलिड फॉर्म मध्ये, म्हणजे आता मी वरणाचं पाणी, भाताची पेस्ट, प्रोटीन पावडर किंवा साबुदाण्याची पेस्ट, पातळ शिरा किंवा वरण, वेगवेगळ्या 5 डाळींचं पाणी मिक्स करून, असं तुम्ही काय करू शकता, त्या ट्यूब मधनं वेगवेगळ्या गोष्टी त्या मोठ्या माणसांना देऊ शकता. किंवा बेबीला तुम्ही लॅक्टोजन किंवा नेस्ट्रोजनचे फॉर्म्युला किंवा दूध साधं, तर तुम्ही किंवा आईचं मिल्क तुम्ही काय करू शकता, त्या नळीमधनं पाजू शकता. हम्म. त्यामुळे काय होतं, की आपोआपच त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीला कार्बोहायड्रेट्स पण मिळतात, प्रोटीन पण मिळतात, फॅट. आता त्या तुम्ही फॅट कसं टाकू शकता, की सेमी लिक्विड वरती तूप तुम्ही टाकू शकता, किंवा मग त्यात भात किंवा वरण, कार्बोहायड्रेट पण आले, प्रोटीन पण आले. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू, त्यात सूप, तुम्हाला फायबर द्यायचे तर व्हेजिटेबल सूप देऊ शकता. मग ते टोमॅटोचं सूप, पालकचं सूप, वेगवेगळ्या भाज्यांचं सूप देऊ शकता. म्हणजे त्याच्यामुळे काय तर फायबर पण येणार आणि न्यूट्रिएंट्स पण. आता फळांचा ज्यूस देऊ शकता तुम्ही मल्टीविटॅमिन साठी, आणि ह्याच्यासाठी मग संत्री, मोसंबी, डाळिंब, कलिंगड ह्या फळांचा ज्यूस पण तुम्ही काढून देऊ शकता. किंवा ऍपलचा ज्यूस, किंवा नुसतं दूध पण देऊ शकता. हं. किंवा तुम्ही ताक देऊ, बटर मिल्क पण देऊ शकता. तर ह्या गोष्टी आपण काय करू शकतो, न्यूट्रिशन मधनं देऊ शकतो. नंतर प्रोव्हाइडिंग फ्लुइड्स म्हणजे पाणी पण तुम्ही काय करू शकता, ह्याच्यातून देऊ शकता. नंतर प्रोव्हाइडिंग मेडिकेशन, औषधं किंवा गोळ्या तोंडाने गिळणारे नसतात. मग अशा वेळेस तुम्ही त्या गोळ्या, औषधं जेवणाबरोबर ती तुम्ही त्या गोळ्या किंवा डिझॉल्व्ह करून त्या पाण्यातून फिडिंग ट्यूब मधनं देऊ शकता. नंतर डिकॉम्प्रेसिंग द स्टमक म्हणजे काय करू शकतो, की हा, पोटामध्ये जर समजा खूप प्रमाणामध्ये गॅस किंवा हवा बसली आहे, तर ती फिडिंग ट्यूब मधनं आपण सिरिंजने ओढून काय करू शकतो, काढू शकतो. तर त्याला काय करू शकतो, स्टमक जे फुगलेलं आहे ते कमी करण्यासाठी पण याचा आपण वापर करू शकतो. नंतर समजा तुम्ही विष पिलंय, पॉयझन पिलंय काहीतरी, आणि तुम्हाला ते स्टमक मधनं काढायचं आहे, अशा वेळेस पण फिडिंग ट्यूब घालून आपण काय करतो, स्टमक वॉश देतो, आणि तो पटकन सिरिंजच्या मार्फत आपण 10 cc 20 cc सिरिंज. आता छोटं बाळ असेल तर आपण 2 cc 5 cc सिरिंज घेतो. मोठा माणूस असेल तर 20 cc 50 cc सिरिंज वापरून आपण स्टमक वॉश देतो त्याला. किंवा एखादं चुकून लहान बाळानी एखादी गोळी खाल्ली, एखादं औषध पिलंय, तर अशा वेळेस आपण त्यांना काय करतो, स्टमक वॉश देतो. हम्म. तर त्याला आपण स्टमक कंटेंट रिमूव्ह करण्यासाठी पण फिडिंग ट्यूबचा वापर करू शकतो. आता
कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये फिडिंग ट्यूब लागते आपल्याला साधारणतः? तर फिडिंग ट्यूब आपण शॉर्ट टर्म यूज साठी साधारणतः वापर असतो, म्हणजे ज्यामध्ये आजारामध्ये किंवा कुठं इंजुरी झालेली असते, समजा आपल्याला गिळायला त्रास होत असतो किंवा आपण आपल्या कॉन्शियसनेस मध्ये नसतो किंवा काहीतरी डायजेस्टिव्ह डिसऑर्डर्स आहेत किंवा अशा फिडिंग इटिंग डिसऑर्डर्स आहेत, अशा वेळी आपण काय करू शकतो, ह्या गोष्टींमध्ये आपण फिडिंग ट्यूब वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय दिलंय की बॉल ऑब्स्ट्रक्शन असेल किंवा क्रॉन्स डिसीज असेल, कोमामध्ये आहात म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहात, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमला पेप्टिक अल्सर किंवा डिओडिनल अल्सर आहे, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमला इंजुरी झाल्या आहेत काही, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर आहे तुम्हाला, किंवा इटिंग डिसऑर्डर्स आहेत तुम्हाला, काय अॅनोरेक्झिया म्हणजे भूकच लागत नाहीये, किंवा तुम्ही असं इंटेक डिसऑर्डर आहेत, किंवा इसोफिजियस म्हणजे आपण ज्या नळीतून गिळतो तिथेच काही ऑब्स्ट्रक्शन आहे किंवा गिळू शकत नाहीये, अशा वेळेस आपण काय करू शकतो की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय करू शकतो आपण, फिडिंग ट्यूब काय करू शकतो आपण वापरू शकतो. हम्म तर म्हणजे फिडिंग ट्यूब कधी घालणार, फिडिंग ट्यूब का घालणार, कशासाठी घालणार हे तुम्हाला कळलं, किंवा फिडिंग ट्यूबचे युजेस काय, त्याच्यावरती पण एकदा प्रश्न आलेला आहे. फिडिंग ट्यूब वरती 10 मार्काचा माझा अंदाज काय आलेला आहे, हा प्रश्न आलेला आहे. मग ह्याच्यामध्ये आता आपण कन्सिस्टन्सी पण थोडक्यात तुम्हाला मी मगाशी सांगितलं की कन्सिस्टन्सी की मॉडिफाईड करतो आपण फिडिंग ट्यूब मध्ये डाएट देताना, काय करतो तो मॉडिफाईड करतो. म्हणजे त्यांनी काय, आपण काय करू शकतो की समजा आता आपल्याला सेमी सॉलिड किंवा लिक्विड डाएट तर देतोच आपण, त्याच्याबरोबर काय करू शकतो किंवा फुल फ्लुइड डाएट पण कधी कधी द्यावं लागतं. कारण काय करतो आपण 2 तासांनी ती फिडिंग ट्यूब मधनं आपण सिरिंजने ओढून बघतो, जर काही कंटेंट 10 ml पेक्षा जास्त कंटेंट बाहेर आले तर आपण त्याला आहार देत नाही, मग अशा वेळेस आपण स्टॉप करतो, कारण ते डायजेस्टच झालेलं नाही ऑलरेडी. पण 1 ml किंवा 2च ml आलं तर आपण मात्र त्याला तर डायजेस्ट झाला आहार समजून मग आपण परत काय करतो, त्याला आहार देतो. मग ह्याच्यामध्ये सॉफ्ट डाएट साधारणतः वापरले जातात, किंवा सेमी सॉलिड डाएट वापरले जातात, नंतर लिक्विड डाएट वापरले जातात फुल्ली, किंवा क्लिअर डाएट म्हणजे पाणी वापरलं जातं, आणि ब्लँड डाएट म्हणजे काय वापरलं जातं की समजा गॅस्ट्रिक किंवा डिओड्रेनल अल्सर पासून लोक कोलायटिस पासून आहेत, किंवा इरिटेटिंग थर्मल इरिटेटिंग डिसीजने आहेत, तर त्यांना मध्ये आपण काय केलं जातं, स्पायसी फूड आपण काय करतो, अवॉइड करतो. आणि अशा वेळेस आपण काय करतो की मिल्क आणि मिल्क बेस्ड लिक्विड्स देतो. अं? किंवा रिफाइंड म्हणजे वरणाचं पाणी नुसतं, किंवा मुगाच्या वरणाचं पाणी, किंवा डिहस्कड पल्स बॉइल्ड किंवा बेक्ड गोष्टी, किंवा साधारणतः ह्याचं सूप दिलं जातं, म्हणजे नॉनव्हेज सूप पण विदाउट स्पायसेस असं पण देऊ शकतो आपण, किंवा टी कॉफी आपण अवॉइड करतो. हम्म टी कॉफी अवॉइड करतो, अल्कोहोलिक बेवरेजेस अवॉइड करतो, किंवा कंटॅमिनेटेड स्पायसी आणि फ्राईड फूड्स पण आपण अवॉइड करतो. आता सेमी सॉलिड डाएट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की वरण भात मिक्स करून देऊ शकतो, किंवा फुलका आणि वरण, किंवा फुलका आणि पालेभाज्यांचं सूप एकत्र मिक्स करून आपण ते करून सुद्धा ब्लेंड करून पण आपण देऊ शकतो. आता ओल्ड एज पीपल आहेत, इन्फंट आहेत, तर त्यांना काय लागतं की एकदम सॉफ्ट डाएट लागतं त्यांना, आपण खिचडी किंवा दाल, कस्टर्ड, नंतर रव्याची खीर, असे पण पातळ पातळ गोष्टी, किंवा अंड्याचं हे करून, किंवा आपण अशा गोष्टी मॅश करून, किंवा व्हेजिटेबल सूप आपण त्यांना देऊ शकतो. हम्म तर काय काय देऊ शकतो, म्हणजे फुल डाएट कसं द्यायचं, किंवा लिक्विड डाएट मध्ये पाणी येतं, सूप येतात, ज्यूस येतात, ऍपल ज्यूस, ऑरेंज ज्यूस, गव्हा ज्यूस, किंवा बार्ली वॉटर, किंवा आपण अशा गोष्टी किंवा वापरू शकतो. नंतर कंजी, राईस कंजी वापरू शकतो, सूप वापरू शकतो. बिवरेजेस मध्ये जर मोठे लोक असतील तर आपण टी कॉफी पण त्यांना देऊ शकतो, किंवा टी कॉफी मध्ये बिस्किट मिक्स करून, किंवा प्रोटीन, अगदीच प्रोटीन कमी पडत असेल तर आपण प्रोटीन पावडर पाण्यातून कालवून, किंवा प्रोटीन पावडर दुधातून कालवून पण आपण त्यांना फिडिंग ट्यूब मध्ये काय करू शकतो, देऊ शकतो. हम्म तर आता हे झालं ट्यूब फिडिंग आपण बघितलं ते. आता आपल्याला पुढचं पॉइंट बघायचं की थेरपेटिक डाएट, म्हणजे आपण जे उपचार पद्धती बघितली किंवा थेरपेटिक डाएट आपण जे बघितलं होतं मागच्या वेळेस, तर तर थेरपेटिक डाएट आणि बॅलन्स डाएट मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की काय काय आपण म्हणू शकतो. तर थेरपेटिक डाएट म्हणजे काय केलं जातं की
नॉर्मलच डाएट असतं आपलं, पण त्या नॉर्मल डाएटला आपण काय करतो, डिसीज वाईज मॉडिफाय करतो. म्हणून आपण त्यांना उपचार पद्धती आहार असं म्हणतो, की म्हणजे ज्या व्याधीनुसार आपण उपचार पद्धती करणार असतो किंवा आहारालाच आपण म्हणजे आहारच हे सर्वोत्तम उपचार आहे असं आपण म्हणतो. तर प्रत्येक डिसीज वाईज आपण काय करतो, की थेरपेटिक डाएट काय करतो, मॉडिफायच करतो. मग समतोल आहार आणि असं आपल्याला बऱ्याच वेळा विचारलं की समतोल आहार आणि आहार उपचार पद्धतीमध्ये काय फरक आहे. तर समतोल आहारामध्ये पण आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स किंवा मॅक्रोन्युट्रियंट्स म्हणजे जे आपण म्हणतो विटॅमिन्स वगैरे, त्या सगळ्यांचं काय करतो आपण संतुलित किंवा बॅलन्स्ड किंवा समतोल आहार घेतो. ह्याच्यामध्ये पण हा आहार काय असतो, समतोलच असण्याचा प्रयत्न ठेवतो आपण थेरपेटिक मध्ये. पण त्याच्यामध्ये आजारानुसार आपण स्पेसिफिक गोष्टी अवॉइड करतो. म्हणजे कर्बोदके कमी करू शकतो मधुमेहामध्ये किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीज मध्ये आपण ऑइली पदार्थ किंवा फॅटी पदार्थ आपण तर त्याच्यामध्ये फरक काय असतो की दोघांमध्ये की त्यात संतुलित आहारामध्ये हे सगळं जे काही आयडियल बॅलन्स सांगितलंय आपण तो साधारणतः हे करतो. परंतु जेव्हा डिसीजेस किंवा व्याधी होतात तर त्या व्याधीनुसार आपण ह्या गोष्टींमध्ये फरक करतो. म्हणजे कार्बोहायड्रेट कमी करू शकतो प्रोटीन वाढवणे, किंवा आपण हे डायबिटीस मध्ये करतो आपण, किंवा रिनल डिसीजेस मध्ये आपण प्रोटीनयुक्त आहार कमी घेतो कारण प्रोटीनचा डायरेक्ट ताण कशावरती येतो, किडनीवरती येतो. मग प्रोटीनयुक्त आहार आपण तिथे कमी करतो. तसं आहारानुसार आपण काय करतो, ह्या गोष्टींमध्ये बदल करतो. त्यामुळे मॉडिफाय करतो आपण आहार, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये साधारणतः संतुलित आहार आणि त्याच्यामध्ये काय असतं, बऱ्यापैकी फरक असतो. तर आता प्रत्येक गोष्टींमध्ये आपण बघितलं की थेरपेटिक डाएट उपचार पद्धतीमध्ये पण बघितलं किंवा अ, अ, काय बघितलं आपण साधारणतः की काय काय फरक आपण करू शकतो. एक दोनच मिनिटं, एक दोनच मिनिटं मी आले. तर आता आपण हे काय आहे ना, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिझीज, प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन इन चिल्ड्रन आपण पाहणार आहोत. तुम्हाला मागच्या वेळेस मी शिकवलं होतं की डेफिशियन्सी डिसीज जेव्हा पहिल्या टर्म मध्ये आपण प्रत्येक ह्याच्यानुसार डेफिशियन्सी डिसीजेस बघितले होते, तरी पण मी तुम्हाला परत एकदा ते डेफिशियन्सी डिसीजेस, प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन इन चिल्ड्रन आपण ते डेफिशियन्सी डिसीजेस बघणार आहोत. तर पहिला डेफिशियन्सी डिसीजेस मध्ये आपण काय पाहणार आहोत की साधारणतः आपण बघितलं होतं मागच्या की झुरणी म्हणून आजार बघितला होता. तर झुरणी म्हणजे काय, क्वाशेरकर, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्वाशेरकर. आपण हे पहिल्या टर्म मध्ये बघितलं होतं, मी तुम्हाला नोट्स पण पाठवले तरी पण अजून एकदा सांगते. तर प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय होतं की 1 ते 5 वर्षावरील जी वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना काय होतं की झुरणी किंवा क्वाशेरकर हा आजार काय होतो होतो. ह्याच्यामध्ये जगातील 60 देशातील म्हणजे साधारणतः 60 पेक्षा जास्त देशातील मुलं काय होतात, दरवर्षी या रोगाने ग्रासली जातात. मग जे अविकसित देश आहेत त्याच्यामध्ये काय होतं की मुलांना आईचे दूध बंद करून काय केलं जातं, तृणधान्याचा आहार सुरू केला की आपोआपच हा काय होतो, डिसिजेस बरे होतात. तृणधान्य म्हणजे काय, तृणधान्यामध्ये प्रोटीन किंवा हे असतं. हं तर त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच काय होतं की ते बंद, आईचं दूध बंद करून तृणधान्यांचं डाळ किंवा हे चालू केलं की आपण काय होतं की आपोआपच हे होतं. आफ्रिकेतील काही टोळ्यांना तर 3-3 वर्षापर्यंत दुसऱ्यांदा गर्भधारणा होईपर्यंत आईचं दूध पाजत राहते. त्याच्यामध्ये हा जास्त दिसून येतो. जर तुम्ही खूप दिवस ब्रेस्टफीड केला आणि वरचा आहार चालू केला नाही तर हा काय होतं की गोष्ट दिसून येते. तर ह्याला मग दुसऱ्या मुलगा झाल्यानंतर पहिल्या मुलाला होणारा त्रास ह्या अर्थाने काय केलेलं आहे त्याला, त्यानुसार ते नाव दिलंय क्वाशोरकर. आता सर्वप्रथम ह्या रोगाची माहिती कुणी दिली, तर 1935 मध्ये डॉक्टर काय केलं गेलं, सिस्ले वेलियम यांनी काय केली गेली, ही सगळ्यात पहिल्यांदा काय दिली माहिती आपल्याला दिली. मग दरवर्षी 10 लाख मुलं काय होतात की ह्या प्रथिन कॅलरी कुपोषणामुळे 5 वर्षापर्यंतच्या
मुलांमध्ये कुपोषित मुलांच्या प्रमाणामध्ये काय दिसून येतं, 80%. म्हणजे कुपोषित जी मुलं आहेत त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण 80% दिसून येतं, क्वाशरकरचं प्रमाण. आणि कॅलरी कुपोषणामुळे 5 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. आता झुरणी रोगाची लक्षणं काय आहेत, की शारीरिक वाढ खुंटते, हा, वजन घटतं, उंची वाढत नाही. हम्म. नंतर काय होतं, की पेशींमध्ये काय होतं, पाणी साचतं. आणि त्यामुळे काय होतं, की शरीरावरती मोठ्या प्रमाणामध्ये सूज येते. आणि सूज काय होते, की प्रथमतः पायावरती येते, नंतर हळूहळू हात आणि काय होते, चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येते. आणि चेहरा पूर्णपणे मून फेस होतो. मून फेस म्हणजे चंद्रासारखा गोल, चंद्रासारखा गोल होतो. आणि त्याच्यामुळे त्याला काय होतं, शरीरामध्ये अल्ब्युमिनचं, सिरम अल्ब्युमिन लघवीतनं बाहेर पडतं, त्यामुळे सिरम अल्ब्युमिनचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि चयापचय क्रियांचा वेग, शरीरामधील जैविक क्रियांचा वेग काय होतो, मंदावतो. त्वचा किंवा केसावरती पण परिणाम होतो. काय परिणाम होतो, त्वचा कोरडी खरखरीत होते, त्वचेचा रंग बदलतो, त्वचा कोरडी खरखरीत आणि रंग पण बदलतो. त्वचा सोलल्यासारखी दिसते, अशी सोलून काढल्यासारखी, घासल्यासारखी. त्वचेवरती लाल आणि काळे डाग पडतात, ओठ कोरडे पडतात, केस विरळ आणि कडक होतात, केसांचा रंग बदलतो, लाल भुरकट प्रकारचा रंग होतो. नंतर केसांची मुळं सहज ओढली तरी केस काय होतात, निघून येतात. मांसपेशी किंवा स्नायूवरती काय परिणाम होतो, तर त्यांचा ऱ्हास होतो, ते असे बारीक, असे एकदम झुळझुळ असे दिसायला लागतात, एकदम बारीक. नंतर वाढ खुंटते, हाडे कमकुवत बनतात, दंड आणि मांड्या अगदी बारीक होतात. मुलांची पचनसंस्था योग्य प्रकारे काम करू शकत नाही. प्रथिनांच्या अभावामुळे काय होतं, अन्नाचं नीट पचन पण होत नाही. आणि पचन न झाल्यामुळे स्निग्ध यकृतात जमा होतात. आणि काय होतं, यकृताचा आकार वाढतो, उलट्या व्हायला लागतात, शौचाला पातळ व्हायला लागतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. आणि संसर्गजन्य आजार काय होतात, पटकन होतात. नंतर प्रतिमांच्या अभावामुळे काय होतं, हिमोग्लोबिन पण काय होतं, योग्य प्रमाणात तयार होत नाही. रक्तक्षय होतो, जीवनसत्वाची कमतरता भासते. आणि मूल काय होतं, की मानसिक पण परिणाम होतो, चिडचिड होतं, उदास राहायला लागतं, निरुत्साही बनतं, आणि बौद्धिक आणि मानसिक स्वास्थ्य काय होतं, बिघडतं. मग आता ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, झुरणी किंवा मारसमस मध्ये, किंवा क्वॉशरकोर किंवा झुरणीमध्ये आपण काय केलं पाहिजे. आता प्रथिनं जास्त प्रमाणात वाढवायचेत किंवा कॅलरीज वाढवायचेत आपल्याला, तर मुलांचं काय किंवा आईंचं काय करायचं, पोषणासंबंधीचं ज्ञान वाढवायचं आपल्याला. मुलांच्या आहारामध्ये दुधांचा वापर, अंडी, मांस, मासे यासारख्या गोष्टींचा वापर करायचा आहे. प्राणिज पदार्थ खात नसतील तर तृणधान्य आणि डाळींचा पदार्थामध्ये किंवा आपल्याला वापरायचंय. नंतर 3 भाग शेंगदाणे च कूट आणि 1 भाग डाळीचं पीठ एकत्र करून काय केलं, मुलांना दिल्यास प्रथिनांचा पूर्ण पुरवठा होतो. म्हणजे काय करायचा, 3 भाग शेंगदाण्याचा कूट आणि 1 भाग डाळीचं पीठ तुपात भाजून त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते दिलं तर प्रथिनांचा पुरवठा काय होतो, हे होतं. हम्म. तर ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला, की साधारणतः नंतर झुरणी मॅरस्मस, दुसरा आजार कोणता आहे, की झुरणी मॅरस्मस. झुरणी मॅरस्मस मध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये प्रथिनांचा तर अभाव होतोच, उष्मांकांचा, कॅलरीजचा पण अभाव होतो. त्याला झुरणी मॅरस्मस म्हणतात. लहान मुलांच्या मध्ये हे प्रमाण काय होतं, जास्त दिसून येतं. आणि बऱ्याच मुलांचा यात काय होतो, की मृत्यू देखील होतो. अं वारंवार प्रसूती, अंगावरचं दूध लवकर येत नाही किंवा एकदम बंद होतं, नंतर बंद झाला, किंवा अस्वच्छता, नंतर अपुरा किंवा कमी प्रमाणात आहार दिल्यामुळं, एकाच प्रकारचं अन्न दिल्यामुळं किंवा गरिबी असल्यामुळं, नंतर मुलांचे प्रथिन किंवा उष्मांकाची, कॅलरीजची कमतरताच भरून न आल्यामुळं, पचनासंबंधीचे त्याच्यामध्ये काय काय लक्षणं काय दिसतात, तर पचनासंबंधीचे विकार उद्भवतात, मुलं रोडावतात, रोडावतात म्हणजे एकदम बारीक होतात, नंतर भूक लागत नाही,
म्हणजे भुकेने हापापलेली तर असतात, परंतु त्यांना हे होत नाही. हॅलो. हा. नंतर प्रथिने किंवा उष्मांक यांचं कुपोषण होतं. आणि त्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं एकत्रपणे दिसून येतात, एडिमा किंवा सूज येतो. मग ह्याच्यामध्ये पण हेच जो आहार आता जो मगाशी क्वाशीरकोर मध्ये सांगितलाय, तोच आहार किंवा तोच उपाय काय करायचंय झुरणी मारसमस मध्ये आपल्याला काय करायचंय साधारणतः द्यायचंय. हम्म. तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीजेस मध्ये आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की सगळ्यानुसार म्हणजे मल्टीव्हिटॅमिन्स मध्ये डिफिशियन्सी असल्यावर काय होतं मिनरल. आता तो खूप मोठा भाग आहे, तो आपण पहिल्या टर्म मध्ये शिकवलेला आहे. तर तो तुम्ही पहिल्या टर्म मधला काढून वाचा, कारण आता परत शिकवणं ते शक्यच नाहीये, म्हणजे तेवढं सगळं परत शिकवणं. तर तुम्हाला जर त्यातनं कळलं तर ठीक आहे, नाही तर मग मी तुम्हाला नोट्स मध्ये पाठवतेच. हा. आपलं अजून एक लेक्चर होईल का तुमच्या परीक्षेपर्यंत? होईल मॅडम. 15 मार्च 16 मार्च पासून पेपर आहे. 15 मार्चला येत आहे का आपलं लेक्चर? नाही नाही, डेट बघावी लागेल. नाही, कारण अजून एक लेक्चर होईल आपल्याला. हो ना, होईलच ना मॅम. 15 पर्यंत आहे, म्हणजे आज तर 24 हा, आहे. साधारणतः 7 दिवसांनी होईलच, अजून एक लेक्चर होईल आपण. मग हम्म. तेव्हा बहुतेक हे सगळं संपेल राहिलेलं. कारण आपले ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डिसीजेस राहिलेलं आहे, आणि बॅलन्स डाएट आणि ऑब्जेक्टिव्ह त्याच्यावरती एक प्रश्न आलेलाच आहे बऱ्यापैकी. तर आपण ते एक राहिले तेवढे एक घेऊ. आणि दोन. मग मी त्यावेळेस परत एकदा न्यूट्रिटिव्ह तुम्हाला आता तोपर्यंत पाठवतेच डिफिशियन्सी डिसीजेस नोट्स मध्ये. त्यातनं हो. काही कळलं नाही तर परत त्या लेक्चर मध्ये विचारा मला. हा. दोन दोन आणि पिरियड होऊ इंग्लिश शकतो. नोट्स पाठवतेय बघा, तुम्हाला जमलं तर मराठी पण पाठवते आणि इंग्लिश पण पाठवते, जेवढं जमतंय तेवढं. मराठीच काहीच नाही पाठवा मॅम. कळालं तर अगदी मला विचारा. मराठीच पाठवा मॅम, हो इंग्लिशच हो, नाही. आजच पाठवते लगेच. केलंय लिहा मी. आता ते किडनी इंग्लिश. डिसीज मधलं मराठी सापडलेलं एक पाठवलंय तुम्हाला मी. तसंच डायबिटीस आणि प्रत्येकाचा मराठी मराठी प्रयत्न करून